नमस्कार, हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत। आज आम्ही संवाद साधला शिवसेना विभाग प्रमुख तसेच ग्रामपंचायत सदस्य कैलास भाऊ हिवाळे व शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक व शिवसेनेचे उपशहर प्रमुख विजय मेघळे पाटील यांच्याशी। येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांनी खुलासा केला की शिवसेनेत सर्वसामान्य गोरगरीब आणि निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळायलाच हवा अशी त्यांची ठाम भूमिका आहे। त्यांनी स्पष्ट सांगितले की बलाढ्य, श्रीमंत किंवा केवळ टाइमपासून टाइमवर येणाऱ्या माणसांसोबत आम्ही नाही, तर शिवसेनेप्रती निष्ठा आणि जनतेसाठी काम करण्याची तयारी असणाऱ्यांसोबतच आम्ही आहोत। तसेच अंबादासजी दानवेदादा आणि चंद्रकांत खैरे साहेब यांनी जो उमेदवार दिला त्याच्यासोबत मी निष्ठेने काम करणार असे शिवसेनेचे विभाग प्रमुख कैलास भाऊ हिवाळे व शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक व शिवसेनेचे उपशहर प्रमुख विजय मेघळे पाटील असे त्यांनी ठामपणे सांगितले। नमस्कार, हिंदवी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रांजणगाव शेनपुंजी येथील कमलापूर फाट्यावर ग्रामपंचायत सदस्य श्री कैलास भाऊ हिवाळे यांच्या निवासस्थानी आलेलो आहे व त्यांचा उद्धव ठाकरे गटाचा जिल्हा परिषद उमेदवार हा BJP मध्ये गेलेला आहे। याविषयी आपण भाऊकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, आपली प्रतिक्रिया काय असेल? खरं तर आमचा उमेदवार म्हणता येणार नाही, पण आमचा सहकारी होता, आमचा उपतालुका प्रमुख होते अमोल भाऊ लोकरे। ते आमचा उमेदवार आम्ही काही त्यांना उमेदवारी जाहीर केली नव्हती आणि हे पक्षाने अजून जोपर्यंत पक्ष कोणाला उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत काही उमेदवार ठरत नाही। उमेदवार ज्या दिवशी बी फॉर्म दिला जातो, ज्यावेळेस पक्षाने शब्द दिला जातो तेव्हा ते उमेदवार, ते काही आमचे उमेदवार नव्हते। परंतु हा एक निश्चित आहे की ते जर पक्षात राहिले असते ते उमेदवार नक्कीच त्यांना उमेदवारी मिळाली असती। आजपर्यंत पक्षांनी त्यांना खूप काही दिलेलं आहे आणि नक्कीच ही पण उमेदवारी त्यांना दिली असती। परंतु ठीक आहे, त्यांच्या मनाला जे वाटलं ते त्यांनी केलं। कदाचित आता तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे का तुम्हाला शिवसेनेने काय नाही दिलं, आपण का गेलात, त्याचं उत्तर ते देऊ शकतील माझ्यापेक्षा जास्त। कारण की मी तर आता ते त्यांना माहिती त्यांना काय पाहिजे काय नाही, कशासाठी ते गेले। खरं तर त्याचं जाण्याचं कारण माझ्या मते तरी सत्ता आणि सत्ता आहे, याच्या पलीकडे काही नाही। आणि साहजिकच आहे, हे लोक सत्तेचे भुकेले असते आणि 100% सत्तेच्या पोटीच तिथे गेले असेल असं माझं वैयक्तिक मत आहे। जर ते आपल्या पक्षात असते, आपण त्यांना उमेदवारी दिली असती तर ते लढले असते का? ते तर निवडणूक लढण्यासाठीच तिकडे गेले, याच्यात काही दुमत नाही। परंतु चांगलं झालं ते आधीच गेले। उद्या हे लोक आज सत्तेसाठी गेले, उद्या पण कधी आम्ही निवडून आणलं असतं यांच्यासाठी। आजपर्यंत पक्षांनी काय केलं, आम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे, परंतु हे उद्या पण जाणारच होते। एक चांगली गोष्ट झाली, हे आधीच गेले, ही नक्कीच आमच्या संघटनेसाठी। आणि उरला विषय त्यांच्यासाठी पक्षाने त्यांना खूप काही दिलेलं आहे आजपर्यंत। हे त्यांनी त्यांच्या अंतःकरणाला, त्यांच्या मनाला विचारावा, त्यांच्यासाठी पक्षाने काय काय केलेलं आहे ते विसरले असेल कदाचित। आणि हल्ली ही प्रवृत्ती ही माणसाची, काम संपल्यानंतर काही आवश्यकता वाटत नाही संघटनेची, माणसाची, पदाची। हे पदाच्या अपेक्षापोटी ते मागचं सगळं विसरले। आता नव्याने ठीक आहे, त्यांनाही भाजपचा चांगला अनुभव येईल। आमच्याकडे त्यांना जे फ्रीडम होतं काम करण्याचं शिवसेनेत, आमच्याकडे आमचे नेते दानवे साहेब असेल, खैरे साहेब असेल, कधी आमच्यावरती असा दबाव असत राहत नाही का तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा। आम्ही जे म्हणाल ते आमचं ऐकतात। आता त्यांना कळल का आमदाराकडे गेल्यावर काय होतं, बैस म्हणलं तर बसावं लागतं, उठ म्हणलं तर उठावं लागतं, तू नाही म्हणलं का नाहीच। इकडं त्यांना उमेदवारी, उद्या ते आता मी फक्त माझं अमोल भाऊ माझा मित्र आहे, माझं एक अमोल भाऊला एक सांगणं आहे, फक्त अमोल भाऊ आता याच्यानंतर तू जसं आपल्याला जी निवडणूक लढायची ती लढू शकत होता, आता फक्त भाऊ आपले स्वतःची ग्रामपंचायत स्वतःच्या मनानं लढून दाखवा, तुम्हाला जे म्हटलं ते मी देईल। तिथं पण आमदार सांगाल आता ते आमच्याकडे होते तर सगळं अमोल भाऊ म्हणाल ते, आता ते होणार नाही। आणि त्यांना त्यावेळी आमची नक्की आठवण येतील, शिवसेनेची येईल, आमची येईल। तुमचं असं म्हणणं आहे का बुवा, आमदार साहेब जे सांगतील किंवा सरपंच जे सांगतील व जे पदाधिकारी असतील ते सांगतील तेच त्यांना करावं लागेल? नक्की जे आमदार सांगाल तेच करावं लागतं। तिथं दुसरं काही नसतं, तिथं जे आमदारांनी सांगितलं तेच करावं लागतं। आणि त्याचे ज्वलंत उदाहरण आहे आपल्याकडं 50 आपल्या गावची उदाहरणं आहे। आपल्या इथं फार शक्तिशाली लोक आहे, ज्या लोकांची प्रतिमा जनमतात चांगली, असे लोक आहे, पण हे स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही। याला काही नाही, याला जे आमदार सांगाल ते। आता मला सांगा, त्यांच्याकडे इच्छुक असलेला माझा मित्र दीपक सदावर्ते
सरपंच राहिलेला माणूस, त्या माणसाने गावाचा 2 वेळा सदस्य राहिलेला, त्या कार्यकर्त्यांनी किती आमदारासाठी किती काम केलं आहे. जे आमदार साहेब सांगतील ते. आता त्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला का नाही? त्यांनी एवढ्या दिवस निष्ठावंत काम करून काय फायदा झाला? खरं तर ही भाजपची प्रवृत्ती ही महाराष्ट्रातून सर्व महाराष्ट्रातच आहे. त्यांच्याकडे जिथं नाही ते, आणि त्यांचे कोणचे लोक त्यांचे, हे काय भाजपचे थोडी आहे, याचे त्याचे जमाच केलेले, आणि ती त्यांची प्रवृत्ती तेच काम ते इथून पुढे चालूच आहे त्यांचं. तुमचं असं म्हणणं आहे का बाबा आयात केलेले लोकच ते घेऊन टाकतात? नक्की आयातच केलेले. बघा तुम्ही आता उद्याच्या निवडणुकीत पण सगळे आयातच. आता रांजणगावला जे असलेले लोक, हे कोणचे मूळ भाजपचे आहे का? हे सगळे आयातच झालेले ह्या त्या पक्षातून. ते फक्त आयातांच्याच जीवावरती वाढलेला पक्ष आहे. रांजणगावलाही भाजप, आणि जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे ती रांजणगाव शहरातच आहे. आपली रांजणगाव पूर्ण बीजेपीची आहे व आपले 3च सीट्स उद्धव ठाकरे गटाचे आहे. पण त्या दिवशी शिवसेनेचे आपले बीजेपीचे जे सरपंच झाले त्यावेळेस तुम्ही ग्रामपंचायतमध्ये आपलंच वैयक्तिक कोणी नव्हतं, बाकी आपले उद्धव ठाकरे गटाचे 2 सदस्य होते व जे सर्व सदस्य असन 16, आपण का नव्हता? हे बघा, खरं तर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पक्षामुळे मोठा झालेला कार्यकर्ता आहे. मी एकदम सामान्य कार्यकर्ता आहे. मी आज जे असेल राजकारणात, जे वैभव जे काही माझ्याकडे असेल ते फक्त शिवसेनेमुळे आहे. आणि मी आयुष्यात उपकार विसरणारा माणूस नाही. मी ग्रामपंचायतीचं मेंबरही माझी मिसेस झाली असेल तर हे नक्कीच हे शिवसेनेमुळे झालेली आहे. आणि मी ज्याच्यामुळं झालो, ज्या माणसामुळे मोठा झालो, ज्या पक्षामुळे मोठा झालो, माझ्या रक्तात बेईमानी नाही. आणि मी बेईमानी नाही, मी कधी असं हे धंदा करणार नाही. तिथं कशासाठी जायचं? तिथं सगळं भाजपचं लोक आहे, सगळं भाजपचेच लोक आहे. त्यात मला वैयक्तिक जाण्याची काही आवश्यकता वाटत नाही. त्यामुळं मी गेलो नाही, आणि मी 5ही वर्ष विरोधातच बसलो, आणि आताही नेहमी इथून पुढे विरोधात बसण्याची, आयुष्यभर जरी माझ्यावर विरोधात बसण्याची पाळी आली तरी पक्षाला सोडून मी सत्तेसाठी कधी भाजपसोबत म्हणा की कुठं बसण्याची माझी मनस्थिती नाही. आपले जे उमेदवार आपण निवडून आणले ते त्या दिवशी तिथं होते, या विषयावर आपली काय प्रतिक्रिया आहे? आता ते वैयक्तिक त्यांचा विषय, हे पण तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे ते का गेले. आता हे त्यांना विचारलं, त्यांनाच माहिती आहे का गेले ते. मला माहिती, मी माझ्या पक्षामुळे निवडून आलो, त्याच्यामुळं मला भाजपच्या सरपंचाला पाठिंबा देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे मला काही गरज नाही. आपल्याला काही फोन वगैरे आले होते का? हां, नक्की त्यांनी फोन केले, त्यांचा मान सन्मान द्यावा. त्यांनाही मी सांगितलं मी एका पक्षाचा जबाबदार पदाधिकारी, त्याच्यामुळे मी काही जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण की मी माझ्या पक्षाचा जर उमेदवार असता किंवा माझ्या पक्षाचं कोणी असतं तर मी सांगतो, मी त्याची बॅग उचलण्यापासून पुढं असतो. परंतु आपलं नाही तर आपल्याला काही नाही. अशातला मी एक कार्यकर्ता आहे, आणि त्या भावनेने मी काम करत असतो. म्हणजे आपला विरोध हा चालूच राहील? विरोध हा माणसाला नसून हा विरोध विचाराला आहे. आणि हा माझा मित्र असू द्या, माझा पाहुणा असू द्या, माझा कोणी असू द्या, मी माझ्या विचारावर ठाम आहे. आणि मग आपण जर समजा त्या दिवशी सरपंचाला आपण विरोध केला असता तर बिनविरोध सरपंच झाले असते का? खरं तर आताची परिस्थिती तशी नव्हती. आत्ताच तुम्ही मला विचारलं का आमचे ऑलरेडी 2-3 मेंबर होते. 2-3 मेंबर एक वेळी आम्ही फॉर्मही विरोधात भरला होता. त्याच्यातून काय झालं काय नाही. आणि विरोधात भरणं म्हणजे बाहेर राहणं हा पण विरोधच आहे. आम्ही जर त्यांच्यासोबत असतो तर मग मी तिथं गेलो असतो. आम्ही विरोधात बसलोच ना. माझी वैयक्तिक मनस्थिती आहे, म्हणजे माझे मनाची इच्छा आहे की आपण विरोधात राहावा. आपल्याला ज्या कामासाठी लोकांनी त्यांना बहुमत दिलं आहे, पण आम्हाला पण विरोधक म्हणूनच निवडून दिलं आहे. आणि आज या रांजणगाव शहरात त्यांना विरोध करण्यासाठी, म्हणजे विरोध त्यांचा व्यक्ती शिकवण्याचा माझा विरोध नाही. हा विरोध फक्त विचाराचा आहे, आणि ते विचाराचे विरोध कायमस्वरूपी चालू राहील. गावात जी ग्रामसभा होती याच्या आपल्याला नोटीस वगैरे काही येतात का? बिलकुल, हे सगळ्यांना माहिती असतं. या गोष्टी ग्रामसभा असेल, मासिक सभा असेल, याची नोटीस निघत असते, सर्वांना माहिती असतं. परंतु माझं असं मत आहे का याची जनजागृती थोडी कमी प्रमाणात होती. आपण हे प्रश्न सर्व सरपंचाला विचारले पाहिजे, आपण हे ग्रामसेवकाला विचारले पाहिजे. हे आम्हाला तर माहितीच असतं, पण याचं का नाही होत आपण हे कधी ग्रामसेवकाला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून तुम्ही गेले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ग्रामसेवकाला विचारलं पाहिजे, तुम्ही सरपंचालाही विचारले पाहिजे. आपल्याच घरासमोर एवढे मोठाले गड्डे आहे, याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे?
आपल्या घरासमोर गड्डे, तुम्हाला सांगतो, हा जो रस्ता होता हे 5 वर्षापूर्वी जर याची परिस्थिती तुम्ही बघितली असती आणि ते जे घरापुढं ते फक्त 10-15 फुटाचेच तेवढ्या एरियातच आहे, तिथं पुलाचं काम आहे. तिथं पाण्याची जे ड्रेनेजचा विषय तो कंप्लीट झालेला नाही म्हणून तेवढी जागा. आणि आता आपण जे सांगितलं की ह्या गावामध्ये मागच्या आम्ही निवडून येण्याच्या पूर्वी ह्याच रस्त्यावरची परिस्थिती तुम्ही पण याच्यावरून जात होती काय होती आणि आजची काय, आमच्या वार्डाची परिस्थिती याच्यापूर्वी काय होती आणि आज काय. आपण मी तुमच्या न्यूजच्या माध्यमातून कधी पण तुम्ही कुठल्याही गल्लीत चालायचं, मी छाती ठोकून सांगू शकतो हे रोड मी केलेला आहे, हे काम मी केलेलं आहे. कुठल्याही वार्डात कुठेही सांगा तुम्ही, काही 2-5% कामं करण्यात आम्ही आताच विषय झाला का आम्ही 5 वर्ष विरोधात बसलो. पण विरोधात बसल्यानंतर एवढं काम करणार जर कोणी असेल, कोणत्याही वार्डात जायचं, कोणत्या वार्डाच्या तुलनेत जर आमच्या वार्डात काम कमी झालं असेल तर मग ते आमचं निवडून येऊन फायदा नाही. परंतु एक आण्याचं होईना चांगलं काम जास्त आमच्या वार्डात झालेलं आहे. आम्ही नाही ग्रामपंचायतचा फंड, पण मी आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचे विरोधी पक्षनेते दानवे साहेब यांच्या निधीतून सर्वात जास्त काम माझ्या वार्डात झालं. आता जमदार जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेदवारी सुटलेली आहे, ही उमेदवारी तुम्ही पैशावाला पाहून देणार का सर्वसामान्य कामगार व आपले झेंडे उचलणारा किंवा आपला निष्ठावंत कार्यकर्ता यांना उमेदवारी देणार? मी तर काय म्हणतो, आमचा साधा शिवसैनिक जरी असला, साधा शिवसैनिक, साध्यातला साधा, त्यांनी म्हणावं आता मला निवडणूक लढवायची, कोणत्या साध्या शिवसैनिक. आणि दुसरा आमच्याकडे येऊन म्हणला मी 10 कोटी खर्चतो, तरी पण माझी व्यक्तिशः मी माझा विचार सांगतो का मी मी सांगाल का तूच उमेदवार, मी पक्षाकडे तशीच मागणी करील. ह्या पैशावाल्यांना देऊन काही फायदा होत नाही. हे जेवढा पैशावाला माणूस, जेवढा मोठा माणूस ना, तेवढा जास्त लालची असतो. पैशाचा सत्तेचा मोठाच माणूस असतो, सामान्य कार्यकर्ता नसतो. सामान्य कार्यकर्त्याला पक्षाबद्दल आपल्याबद्दल अस्मिता असते. आणि जर आमचा कोणी शिवसैनिक म्हणला सामान्य, तर नक्कीच ही उमेदवारी त्याला दिली जाईल. म्हणजे धनशक्ती विरुद्ध आपली हे सामान्याची शक्ती, जनशक्ती, अशी आपली प्रतिक्रिया आहे का? हो, नक्की. ही निवडणूक तुम्ही बघशाल, त्यांनी पैशासाठीच उमेदवार घेतलेला आहे आणि त्यांना पैशावालेच उमेदवार असते. पण याचा रिझल्ट ज्या दिवशी येतील ना, त्या दिवशी मी तुम्हाला बाईट देईल आणि ती बाईट तुम्हाला सांगतो, नक्की पैशाच्याच जीवावर भाजप निवडणुका लढते. म्हणून भाजपनं पैशावाला उमेदवार आयात केला. त्यांच्याकडे उमेदवार असूनही आयात करण्याची वेळ का आली, ते म्हणजे याचा अर्थ ते शिवसेनेला घाबरता म्हणूनच आयात केला ना, त्यांची ताकद नव्हती. परंतु आमचा सामान्य शिवसैनिक जरी लढला, सामान्यातला सामान्य, तरी पण ही निवडणूक बघा, इथले रांजणगावची जनता हुशार आहे, या जनतेला सर्व माहिती आहे. आणि असे इकडून तिकडं इकडे जाणाऱ्या लोकांना लोक निवडून देत नसते. आणि नक्कीच लोक रांजणगावच्या सामान्य कार्यकर्त्याला मतदान करतील, पण अशा पलटी मारणाऱ्या माणसाला मतदान करणार नाही असं मला वाटतं. काही लोक आपल्या सोबत होते आणि त्यांनी पदही मोठमोठे भोगले, पण आता वेगळा पक्ष आल्यामुळे त्यांनी पक्षात पलटी मारली, याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? मी तुम्हाला आधी पण सांगितलं, खरं तर हे सत्तेचा लालसा आहे, बाकी त्याच्या पलीकडे काही नाही. पक्षांनी ज्यांना दिलं, आता कोणाला काही पदं दिले, कोणाला काही पदं दिली, आता ती सत्ता पाहिजे, त्याच्यासाठी पक्ष बदलायची. मलाही 50 पक्षवाले सांगता, मला बरेच पक्षवाल्यांचं म्हणणं आहे तू आमच्याकडे, तिकडे काय. परंतु तिकडे काय नाही. मला ज्यांनी मोठं केलं ना, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. सामान्य कार्यकर्त्याला मला जे काही मिळालं असेल, जे माझ्या आयुष्यातलं राजकीय वैभव असेल, हे केवळ आणि केवळ शिवसेनेमुळे, ते मी कधी विसरणार नाही. हे सत्ता येती जाती हे काही फार दिवसाचं नसतं, हे आज ना उद्या येणार जाणार आहे. ही ज्यांच्याकडे आहे ना त्यांची पण जाणार आहे. परंतु निष्ठा मला माहिती आहे. जेव्हा बी मी गावातून फिरतो ना, गावात तर 4 लोक जय महाराष्ट्र म्हणते ना, मला त्याच्यात लाज नाही वाटत का मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. परंतु ज्यांनी पक्ष सोडले, जे इकडे तिकडे गेले ना, त्यांना जर तुम्ही हा प्रश्न विचारला ना, तुम्ही विचारून बघा त्यांची परिस्थिती काय. मनात ते वरच्यावर काही बोलू द्या, पण मनात आहे ना का स्वतः लाज वाटत असेल मनात. पण मी सांगतो, मला एकदम मी असा दिलदार मनानं, म्हणजे माझं एकदम मी समाधानी. इथं काही कुठली परिस्थिती येऊ द्या संघटनेवर, ती संघटनेची परिस्थिती मी झेलण्यासाठी सक्षम आहे. आणि मी किती येऊ द्या, किती वादळ वारे, हे याच्यात आम्ही ठामपणे शिवसैनिकांच्या सोबत मी उभा राहील आणि शेवटपर्यंत राहील.